गरुड झेप यात्रेचं विविध शहरात भव्य स्वागत. शिवचातुर्य दिनाच्या निमित्तानं शिवज्योत यात्रेचा ऐतिहासिक सोहळा यंदाही दिमाखात पार पडत आहे. 17 ऑगस्ट 1966 रोजी आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली अभूतपूर्व सुटका आणि त्यातूनच जन्माला आलेला गरुड झेप विचार आज नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात येते. कार्यकारी संपादक गोकुळ देवरे, संस्थापक आदरणीय आबासाहेब मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही शिवज्योत मोहीम आज राष्ट्रीय सोहळा बनली आहे. पंतप्रधान कार्यालय, उत्तर प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं शिवचातुर्य दिवसाला आता अधिकृत शासकीय मान्यता मिळते आहे. 4 राज्यांमधून आणि तब्बल 57 शहरातून ही शिवज्योत प्रवास करते. 1310 किलोमीटरचं अंतर हजारो मावळे धावत पार करतात. नरदाना ते धुळे या टप्प्यात शिवप्रेमींचा विशेष सहभाग दिसून आला. धुळे तालुक्यातील नगाव इथं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे, आमदार राघवेंद्र भदाणे तसेच विविध मान्यवरांनी यात्रेचं स्वागत केले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हेमंत भडक, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट मारुती गोळे. गरुड झेप मोहिमेचे मी संस्थापक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे औरंगजेबाच्या कैदेत जाणं आणि तिथनं रक्ताचं एक थेंब न सांडवता 99 दिवसाच्या कैदेनंतर राजगडापर्यंत येणं. त्या अलौकिक गोष्टीचा हा वारसा जतन करण्यासाठी छत्रपतींचे विचार या 4 राज्यात पोहोचवण्यासाठी जवळपास 78 शहरांतनं ही दरवर्षी शिवज्योत निघत असते. याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख लोक या शिवज्योतला हात लावत ती राजगडापर्यंत जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालण्यासाठी याच्यामध्ये जवळपास 2200 तरुण सहभागी होतात. यावर्षी महाराष्ट्र शासन, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या छत्रपतींच्या विचारावरती चालणारे माननीय माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या दोन्ही मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन 4 वर्षाचा पाठपुरावा करून 17 ऑगस्ट 1666 हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करणारे महाराष्ट्र शासन ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी एक वलय आले, कुठेतरी शिवप्रेमीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 1310 किलोमीटर 11 दिवसामध्ये आम्ही अंतर पार करत राजगडापर्यंत जात असतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये याचं स्वागत होत असतं. त्यामुळं एक शिवप्रेमीला सर्वांना विनंती आहे की जागोजागी असं स्वागत करत या शिवज्योतला स्पर्श करत एक 100 मीटर धावत ब्लड प्रेशर, डायबिटीज मुक्त भारत कसं होईल यावरती सर्वांनी फोकस करावं. जय हिंद, जय शिवराय.